मित्रांनो, कशा आहात सर्वांना? स्वागत आहे तुमचं नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे पावभीज. तर आज आम्ही वार आहे गुरुवार. तर आज पावभीज आहे. तर आज आम्ही जाऊ पावभीज करणार. तर जेव्हा मी जाईन दाखवून कसं काय. तर पहिले तर आपल्याला ओवळ्याला जायचे, तिथून जोईला जायचे. पहिले जोईला जाऊ, मग ओवळ्याला जाऊ, तिथून मग मोपाळे देऊ. तर चला तुम्हाला तिकडे गेलं दाखवून. तर जेव्हा निघाल येतो किंवा आपण थोडे तुम्हाला घेऊन दाखवेन. आणि हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर तुम्ही लाईक सबस्क्राईब जरूर करा. आणि मी आता इंस्टाला पण मी खूप रील टाकतो, तर तुम्ही ते पण पहा. मी माझी इंस्टा आय डी टाकेन. तर व्हिडिओ थोडा आहे. तर मित्रांनो, फायनली आता मी इथं काढता निघलो आहे. आपला साऊंड पण घेतलेला आहे व्हिडिओ काढण्यासाठी. तर आता मी फायनली इथनं निघन आणि मग आम्ही आता गाडीजवळ जातो. मी पप्पा पण आहे तिकडे मागं, ते साऊंड वेळ मागं येते. मग इथून आम्ही निघू आणि मग जाऊ डायरेक्ट तिकडं. पहिले बघूया कुठं काय कसं काही जायचं आहे. तर पहिले जाऊ CNG भरू गाडीमध्ये आणि मग इथून निघू. तर चला तुम्हाला दाखवतो नंतर पुढे गेल्यानंतर. थोडं मतलब असं काय जवळपास आलो ना का मग तुम्हाला दाखवेन. तर सर्व मंडळी तिथे गाडीत बसलेले, तिथं मित्र बसलेले, कुठं पप्पा गाडी चालते, इथं दादा पुढं बसलेले. अजूनही आमची जात आहे, कुठे ठेवलं तर भेटतच नाही. म्हणलं पण अंगण घेऊन म्हणा. असं करणं आम्ही तर CNG भरला आलो होतो. तुम्ही इकडे पाहू शकता. आता आम्ही तर गाडी CNG भरतो. CNG भरले का आम्ही इथं निघू, मग जाऊ आम्ही जाऊ इकडं. लोकेशन दाखवायची नसते तर मी तुम्हाला दाखवतो. इंजिनियर काम आपला. तर आता आम्ही आलो होतो इथं. तिथे ट्रेन जस्ट आताच गेली. गर्दी बघ तुम्ही तिथे. गाड्या पूर्ण पण इथे खूप गाड्या आहेत पूर्ण पण. एवढी गर्दी आली होती ना, ट्रेन आली होती त्यामुळं. साईडला पण गाड्या होत्या, साईडला सगळी आता भावभीज करायला होते ना, त्याच्यामुळे गर्दी झालेली. अशा प्रकारे आता आम्ही आलेलो आहोत. बघतो तुम्ही गाड्या इकडे किती गाड्या आहेत. तिकडे एअरपोर्ट आहे, थोडा खूप लांब येतो, एवढं दिसत नाही. बाकी झाडं आहे तिथं. फायनली मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहोत. आता आमची गाडी इथं आम्ही पार्क करतो आणि मग तर अशा प्रकारे नाही वाटलं. तर अशा प्रकारे आता आम्ही आलेलो आहोत आणि तिकडून समोरून रोड आहे, तिथून आम्ही जाऊ. तर हा दादा आहे आणि तिकडं मागं आम्ही पप्पा आहेत आणि मी आहे. तर तुम्ही जाऊ शकता. तर चला बघूया काय आहे आणि मग तिथून निघू आणि मग जाऊ सुरेला. तर चला जाऊया. मी पाहू शकतो किती रस्ता बारीक झालेला आहे. गाडी जरा म्हणजे रस्ता झालेले खतरनाकच रोड झालेले आहेत. आता जस्ट गाडी गेली इथून एकदम कटोकट गेली ती, पण थोडी तरी रिटर्न मी माझ्याकडे लागेल गाडी. तर तुम्ही पाहू शकता इकडे अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आम्ही इकडे आलो आहोत. तर इथून आम्ही सगळी आमची मंडळी पाडी आहेत आणि आता आम्ही सगळे तुम्ही बघू पण शकता इकडे काहीतरी म्हणजे रस्ता. तर गाडी इकडून आणायचं म्हणजे काय खतरनाक काम होतं, त्याच्यामुळे आम्ही चालूच झालो. तर मागं पण तुम्ही इकडं पाहू शकता रस्ता खूप बारीक होता आणि गाडी दुसरी त्यामुळे सिटिक होता, इटिका होती बोलो. तर समोरून गाडी आली तर मग खपला जमा डायरेक्ट रिटर्न आता मला चान्सच नाही. तर असं ते थोडा चालला पण पाहिजे, ती चाल पण व्हायलाच पाहिजे. तर आता आम्ही फायनल आता आम्ही आलो. तर बघूया भावभीज करूया, थोडा नाश्ता पण करूया, मग निघू आणि लगेच जाऊ मग. तर चला तुम्ही इकडे पाहू शकता आता मी आलेलो आहोत. तर ते बघा त्यांचं काय चाललंय, फोटोग्राफी चाललेली. इकडे तुम्ही बघू शकता यांनी फोटोग्राफी चाललेली आणि इकडे चेरी इकडे व्हिडिओ करायला. तर बघू शकता आता काय करताय, बाईक घेऊन येते त्याची. निंजा स्टोअर घेऊन येत आहे आपल्या निंजा स्टोअर, आपल्या निंजा स्टोअर बघ. ते बघा काय बारीक परीक करताय. बघा विली मारायची आता, विली मार विली मार विली मार. तर आता इथं बाईक स्टार्ट करता. ओ डेंजर परी बघा इथं परी लागते बघा. आणि शेती इथं आम्हाला थंड थंड असते. डेंजर का आमची सोय का आमची सोय करते.
तर आता चिप्स खातो मी. खा चिप्स खा. तर अशा प्रकारे आता आम्ही पावभाजी खायला बसलो. ते बघा ती मोबाईल व्हिडिओ काढते तर ते लाजते ते बघा तिकडे गेले. तर आता आम्ही ते सगळे जेवण घेतो आणि मग तुम्हाला सगळे जेवायला बसलेले आहेत. काय फोटो आता काढ व्हिडिओ. पुढे चालू आहे. तर मित्रांनो तर पाहू शकता आता भाऊ चालू इथे एक नंतर आणि वाट बसला इथं आला इथं टी व्ही बघायला लागला तो नंतर नाही याला. आता बघायचं चेरी आहे तर आता तुम्ही पाहू शकता चेरी आल्या ग बहिणी घराला पैठणी सारी आणले तुला. आल्या ग बहिणी घराला पैठणी सारी आणले तुला. मान तर मित्रांनो आता फायनली आम्ही आता इथे निघलो. आता इथून जाऊ जुईला. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आता निघू आणि मग जाऊ direct जुईला. तर अशा प्रकारे आम्ही निघलेलो आणि इथं ही पिशवी घेऊन निघलो आहे आणि पिशवीच्या जवळ 4-3 कपडे घेतलेले आहेत आणि आता आम्ही जाणार तर आम्ही आता आम्ही जाऊ डायरेक्ट जुईला. तर अशा प्रकारे आता आम्ही स्टॉपच्या इकडे आलेलो. इथून जाऊ आम्ही आमच्या गाडीवर आणि इथून गाडीत बसू आणि आमची गाडी तिकडे तुम्ही लावली तुम्हाला मग अशी दाखवलं मी त्याला. तर चला जाऊया गाडीवर आणि मग बसू. चला तुम्हाला जुईला पोचलो. कारण आपली गाडी तिथून समोरून येते तुम्ही बघू शकता. तेव्हा आपली गाडी ती समोरून गाडी येते ती आपली गाडी आहे ती अशी गाडी आली नाही. तर अशा प्रकारे आता आम्ही इथं निघत आहोत. तर चला जाऊया. एक भेटला होता भाऊ तो बोलला मला ब्लॉगमध्ये घे. तर इकडे पाहू शकता हा चॅनल तर तुम्ही पाहू शकता तो समोरचा तिकडं एअरपोर्ट आहे. इकडून रोड आहे एअरपोर्टसाठी. तर बघा तिकडं डेंजर काम आहे अजून चालून झालं नाही. एक फ्लाईट गेले तसा एअरपोर्ट टेस्टिंगसाठी. तर आता इकडं आम्ही आता आलेलो आहोत. फायनली आता आम्ही आता अशा प्रकारे आता आम्ही आता आलेलो आहे आणि इथून आता गाडी आम्ही एक ग्राउंडवरती इकडं ग्राउंड होता थोडा ते गावातून साचलेले. तर आम्ही आता गाडी आम्ही इथंच लावलेली. तर आम्ही आता बघा कुठनं आम्ही आणले आम्हाला बघा त्यांनी तेवढं समोरून आलो असतो पण समोरून पण गाड्या होत्या खूप त्यामुळे आम्ही आता इकडून जंगलातून आणलेले तिने आम्हाला. तर आता आम्ही इकडूनच आलो मागून या साईडून. तर चला खाऊया. आणि आमचा येडा बाबू आहे तो पण डेंजर आहे बघूया तुम्ही त्याच्यामुळे तो स्टँड पण हल्ला नाही ग्लिम्बल म्हणजे असं बोला होतं. तर बघू शकता तिकडे आतमध्ये आहे तो बघू शकता डायरेक्ट टायगर असा डेंजर वाटतं. हे बघा तुम्ही असा डेंजर आहे केस पाहू शकतो ते. तो अशा प्रकारे इथं आता भाऊबीज चालू आहे इकडे. तर दादा तिकडे बसलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता. आता आम्ही इथे आलो आणि बघतो तो बघा रुद्र इथं भाऊबीज करताय त्याचा फोटो काढताय तुम्ही पाहू शकता इकडे. तर अशा प्रकाराने आता आम्ही जुईच्या इथनं सगळे भाऊबीज करून झाले. तर आम्ही आता इथं निघू. तर बघा तिकडे तुम्हाला दाखवतो ट्रेन चालू ती बघा हे बघा ट्रेन चालू आहे. चला थोड्या टाईमवर तुम्हाला भेटतो गाडीमध्ये. तर तुम्ही बघू शकता असलं खतरनाक इकडे असलं ग्राउंड डेंजर मस्त ग्राउंड आहे आणि तिकडं त्याला आहे. तर चला भेटतो तुम्हाला थोड्या टाईममध्ये. आता आम्ही इथं निघलो आहोत इकडे पाहू शकता पुढे बघा
मित्रांनो आता आम्ही इथनं जाणार आहोत डायरेक्ट नांदगावला जाऊन नांदगावच्या नंतर आम्ही जाऊ तिकडं मोपाळ्यात जाऊ. मोपाळ्यातून मग बघू पुढं कसं काय जायचं इथं थोडा वेळ तर चला आता भेटूया तुम्हाला थोड्या टायमात आणि बघूया कसं काय पुढे कसं काय जायचं. तर मग चला भेटतो तुम्हाला थोड्या टायमात. आता आम्ही आलो तिकडून आता आम्ही झालो घरी. मग घरी जाऊ नंतर मग तिथून काय जसं सामान ते घेऊ आणि मग जाऊ डायरेक्ट मोपाळ्यात चुली त्यांची. तर चला जाऊया बघू एकदा तुम्ही लय आम्हाला टाईम झाला काय ते कारण की आम्ही लेट निघलो ना आम्हाला टाईम. तर चला जाऊया. जसं की तुम्हाला बोललो मी घरी आलो होतो आता जस्ट घरी आलो होतो आणि इथे एक रील शूट केली ती थोड्या शूट केली आणि आता आम्ही निघतोय. आता आम्ही चाललो मोपाळ्यात. चला जाऊया आणि भेटतो तुम्हाला मोपाळ्यात गेलो. सांगा मी कसा टॉप करणे दिसताय का नाही भाई. आता मी कुर्ता जस्ट चेंज केला कपडं आणि आता आम्ही चाललो होतो मोपाळ्याला. तिथून पहिले बघूया. तर त्यासाठी आम्ही घालून गेलो होतो आणि आम्हाला डब्बा दिला तिथून हाडाचा भेटला. तर आता आम्ही चालू तिथं मला बोललो होतो तर आमचं काय होतं हाडाचा तिथून आला आणि डायरेक्ट आम्हाला डब्बा दिला. पाहू शकता आम्ही आलेलो मोपाळ्यात. तर फायनली आता आम्ही इथं पोचलो होतो बिल्डिंगच्या खाली. तर बघा आमचं डॉल. हां चल मला घेऊन. अशा प्रकारे मी आता आलेले तर जरा रॉयल एंट्री मागू आपण. तर अशा प्रकारे आपण आता वरती झालं तर मी 100% पोचलेलो आहोत. तर दरवाजा लावलेला आहे. टप्पा देऊ आपण टप्पा. चला डोर बेल वाजवतो. अरे स्कॅम झाला असता. टप्पा. तर इकडं तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी ब्लॉगमध्ये या. तुम्ही हे पाहू शकता डप्पा. तुम्ही रील बघितली असेल तर बघा सॅमसंग ट्राय 24 आहे. डेंजर काम आहे. तर ठेवूया चार्जिंगला फोन लावलेले. तर डायरेक्ट कडक काम आहे. डेंजर टॉपचं काम आहे. तर आता बघूया थोडा वेळ. आल्या ग बहिणी घराला पैठणी सारी आणले तुला. आल्या ग बहिणी घराला पैठणी सारी आणले तुला. मान वर्षाचा यो वर्षाला मान वर्षाचा यो वर्षाला. न लाराची बहीण ओवाली ते गौरा आनंद झालाय मला. लाराची बहीण ओवाली ते गौरा आनंद झालाय मला. वर्षाचा सनियो भाऊ बीजेचा. मान तुला ताई सारी चोलीचा. पहिले तुझ्या तिकडे मावशी तिकडे जर पहिला केलं तर मावशी एवढे शिजवायचीच नाही. मी उपास केला म्हटलेलं नाही. मला पहिला थोडं जातं बाळकं. सुखाने राहू दे भाऊ माझा. मागणं मी मागते देवा तुला. सुखाने राहू दे भाऊ माझा.
तर अशा प्रकारे आता सर्व आम्ही निघलेले आहोत. आम्ही इथनं आता निघत होतो आणि लांबकात पाऊस आला आणि शेड आहे बघा इथे बसतो. शेड चला, शेड गाणी कुठलं ऐकताय. तर अशा प्रकारे आम्ही तुरड्याला सर्वजण आले. तुम्ही बघू शकता इकडे मागं सोनंदात आहे. तर बघा आता एवढं आलो की त्यामुळे एवढं दिसत नाही, तरी पण मी फ्लॅश चालू केलेली. सगळे काली झालेत नाही म्हणून दिसत नाही. तर आमची सर्व सीट माणसं ते बघा मागून येतात. सगळी आरामात येतात. आता जरा समजून घ्या, तुमची शेड आहेत ना म्हणून ते मागून येतात. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलो. तर अशा प्रकारे आता इथं 22 करायचं होतं. आता अजून होत आहे. तर इथं आमचे शेट लोक बसलेले आहेत. ते बघा आमचा अरे शेट तिकडे बसलेलं आहे. अरे अरे ना तुला 5 वाजता जातो जिमला लपून लपून झालं काम करतो. शेट आहेत ना ते म्हणून. असं पण आमच्याकडून ताट आला होता आणि आम्ही जेवायला बघतो. पदार्थ खूप आहेत. वजरी टाकले, पनीर भाजी, इथं श्रीखंड आहे. तर इथं राईस करी आणि तुम्ही बघू शकता. सर्व पण जेवढ्या बसलेले आहेत आणि जेवता मॅच बघायचं काय मित्रांनो. अशा बघा बघा हे उडवायचा प्रयत्न करतात. तो घराच्या तर डायरेक्ट लागला चालला गेला तर वाटायचा. तर आता सर्व आम्ही इथून निघूया आणि जाऊया आता डायरेक्ट इकडं. चला जाऊया शेड बघ. शेड डेंजर आहे. शेडचं केला तो तर अशा प्रकारे आता आम्ही इथं निघलो. तर इथून तो आता आम्ही आम्ही वडगावला. तर तिकडे पोहोचलो, तुम्हाला दाखवतो. मला भेटूया डायरेक्ट वडगावला. तर अशा प्रकारे आता आम्ही तेव्हा आलेलो वडगावला. तर तुम्ही पाहू शकता ही आता उतरते आमची गँग उतरलेली. तर अशा पण सगळं जेवण खाऊन झालं आहे आणि आता भाऊबीजेचं सगळं चालू झालं आहे. पप्पांचं आता झालेलं आहे. तर आता पाहू शकता तुम्ही. आता दादा इथे भाऊबीजेचा कार्यक्रम करते. आता मी दादाचा फोन घेऊन फोटो काढतोय. तर फोटो काढतो मग तुम्हाला थोड्यामध्ये लाईक सबस्क्राईब करा. वडगाव. आता आम्ही वडगाववरनं आता जाऊ घरी. आम्ही निघणार जाताऱ्याला नाही मोपऱ्यावरनं जातारा. चला मित्रांनो भेटूया नाही प्रॉब्लेम.